विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर साडी घोटाळ्याचा आरोप केलाय आणि हा साडी घोटाळा नेमका काय आहे पाहूयात आपण। राज्यात नवा मोबाईल आणि साडी घोटाळा। साडी वाटपातून मत घेण्याचा डाव, वडेट्टीवारांचा आरोप। आगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे। घोटाळे करणाऱ्यांनाच घोटाळे दिसतात, शेलारांचा पलटवार। चोरों को सब नजर आते हैं चोर। महाराष्ट्रात कधी कोणता घोटाळा समोर येईल काही सांगता येत नाही। अशातच आता महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे, ती म्हणजे साडी घोटाळ्याची। 1 कोटी साड्या वाटून मत घेण्याचा महायुती सरकारचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। तर घोटाळे करणाऱ्यांना सगळीकडे घोटाळे दिसतात असा पलटवार भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलाय। तर यांनी आता महिलांना, अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे। म्हणजे बघा, आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे। घोटाळ्या करणाऱ्यालाच सगळीकडे घोटाळे दिसतात आणि म्हणून एक प्रसिद्ध गाणं आहे, चोरों को सब नजर आते हैं चोर। विजय वडेट्टीवारांना ते फिट बसतं। राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आलं, त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकार पैसे खातं असा गंभीर आरोप केला। अंगणवाडी सेविकांकडे मोबाईल नसल्यानं मोबाईल वाटप करत असल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं। 1,14,974 इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते, यासाठी साधारणतः 155 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चुना लागणार आहे। हेच पैसे जर अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात दिले असते तर हा घोटाळा टाळता आला असता। खरं तर ही दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच। मग सीआरपीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदी यांनी काय केलं, देवेंद्रजींनी, अजितदादांनी काय केलं, तर त्यांचा 3,000 रुपयाचा जो पगार होता तो 6,000 केला। आणि माझा जिल्हा हा एकमेव जिल्हा असा आहे, आणि रायगड जिल्हा, की ज्याच्यामध्ये सीआरपीना आम्ही महिला व बाल कल्याणचा जो डीपीसीचा फंड असतो त्याच्यातनं मोफत मोबाईल दिला। माझं म्हणणं, तो कशासाठी दिलाय ह्याचा जर अभ्यास केला तर अशा टीका होणार नाही। सरकार अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साडी वाटप करणार आहे। हा साडी वाटप घोटाळा साधारणतः 100 कोटींच्या वर आहे आणि मतांसाठी साडी वाटप केलं जातंय असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर अंगणवाडी सेविकांना सरकारकडून मोबाईल वाटप केलं जाणार आहे, मात्र मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रुपयांची मोबाईल खरेदी केली जाणार असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। मोदी सरकारच्या योजनांमध्ये महिला वर्गाला केंद्रस्थानी ठेवण्यात आलंय, त्याच धर्तीवर राज्यातही साडी वाटप आणि मोबाईल वाटप करून महिला वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण या योजनेला घोटाळ्याचं गालबोट लागू नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।